अत्यंत कार्यक्षम पालकमंत्र्यांवर चंद्रशेखरजी बावनकुळेंवर आरोप करणाऱ्या शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष घरात बसून राहिले, फक्त 2दा मंत्रालयात गेले, डास चावला तर खाजवायची ज्यांची ताकद नव्हती ते आता टीका करायला लागलेले. त्यामुळे टीका करणे हा त्यांचा धर्म आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की चंद्रशेखर बावनकुळेजी आज देखील शेतकऱ्यांच्या बांधावर आहे आणि ते जेव्हा अमरावती जिल्ह्यामध्ये आले होते तेव्हा सर्वप्रथम ते तिवसा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर ते अमरावतीला आले, भाजपाच्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहिले आणि तिथून त्यानंतर त्यांनी अमरावती महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन दीर्घकाळ चर्चा केली. याही विषयांवर त्यांनी चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे हे सरकार 100% शेतकऱ्यांच्या पाठीचे आहे आणि चंद्रशेखरजी बावनकुळे जे आहेत ते रोज आज देखील ते नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांना भेटी देत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या टीकेला काही अर्थ नाही आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण उभा आहे याची जाणीव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आहे आणि त्यांना विश्वास आहे की जे काही शेतकऱ्यांचं भलं झालेलं आहे ते नरेंद्र मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सरकारने केलेलं आहे. हेही सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना मदत करेल हा पूर्ण विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे.